नमस्कार मंडळी, मी सौभाग्य आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत कडू नसलेली एकदम चविष्ट कारल्याची तिखट गोड भाजी। ज्यांना कारलं आवडत नाही तेही भाजी नक्की खातील। इथे मी पावशर कारल्याची भाजी करणार आहे। सर्वप्रथम कारले धुवून पातळ गोल आकारात चिरून घेतले आहे। आता त्यात मीठ लावून 1 ते 2 तास तसंच ठेवायचं आहे, यामुळे कडूपणा कमी होतो। आता आपण कढई ठेवणार आहे गॅसवरती आणि 2 पळी त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत। 2 पळी तेल टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे। जिरे मोहरी छान तडतडून झाली की आपण त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत। तर मसाले आपले जे रेग्युलरचे मसाले असतात तेच आपल्याला टाकायचे आहे। इथं मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा लाल काश्मीरी तिखट, थोडीशी हळद, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला अंबारीचा किंवा प्रवीणचा आणि थोडंसं धनेपूड टाकून घेणार आहे। धनेपूड टाकून झाल्यानंतर आपण जे कारल्याला मीठ लावून ठेवलेलं आहे ते आपल्याला त्याच्यात छान पिळून तेही त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि कारले मस्त परतून घ्यायचे आहे। कारले जसे मसाल्यामध्ये परतले की आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे, कारण आपण आधीच मीठ लावलेलं असतं तर त्यामुळे आपल्याला त्यामध्ये थोडंसंच मीठ घालायची गरज असते। तर आपण इथं त्याच्यामध्ये अजून एक जे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत ना, तर तो आहे चिंच। तर आपल्याला चिंच आधी पाण्यामध्ये अर्धा ग्लास पाण्यामध्ये भिजू घालून ठेवायची आहे। इथं मी मूठभर चिंचा घेतलेल्या आहेत। तर त्या भिजेपर्यंत आता आपण इकडे छान कारले परतून घेणार आहोत। कारले छान परतून झाले की आपण त्यामध्ये अगोदर थोडासा खोबऱ्याचा किसही टाकणार आहोत। खोबऱ्याच्या किसमुळेही छान चव येते। थोडंसं मीठ टाकलंय मी इथे। आता खोबऱ्याचा किस टाकून घेणार आहे, तर त्यामुळे थोडीशी चव छान येते आणि थोडासा गरम मसालाही टाकून घेतला आहे, त्यानेही चव छान येते। तर आता पुढे आपण चिंचचं जे पाणी बनवून ठेवलेलं आहे तर आपल्याला ते इथे घालायचं आहे आणि त्या अर्धा ग्लास चिंच भिजलेल्या पाण्यामुळेच आपली भाजी इथे छान शिजणार आहे। तर आपल्याला अशीच फ्राय करून नाही घ्यायची आहे। ती अशी फ्राय केली किती वेळ तुम्ही शिजू दिली तर मग ती करपणार, काळे होणार कारले। तर मग त्यामुळे आपल्याला जर अशी भाजी खायची असेल छानशी तर त्यासाठी आपल्याला इथे चिंचेचं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या भाजीचा कारल्यांचा कडूपणाही थोडा कमी होऊन जातो, म्हणजे याच्यामध्ये चिंचमध्ये ऍडजस्ट होऊन जातो एकदम। तर त्यामुळे ते पाणी टाकायचं आहे की जेणेकरून भाजी छान शिजणार आहे आपली। तर असंच आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे। आताची इथं मी चिंचेच थोडं बुटुकही टाकून घेतले आहे, तेही छान लागतात त्याच्यामध्ये। आता आपण जसं कारल्यामध्ये चिंचेचं पाणी टाकलंय तर आपल्याला याच्यामध्ये आता गुळही टाकून घ्यायचा आहे। तर गुळ आपण बारीक करून घेतला आहे, आता तोही त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून चिंच आणि गुळामध्ये ही भाजी खूप छान लागते। तुम्ही ट्राय करून बघा, कारण की यामुळे काय होतं आपल्या कारल्याचा कडूपणा कमी होऊन जातो पूर्णपणे। मीठ टाकूनही कमी होतो आणि चिंच गूळ टाकल्यामुळे तर खूपच कमी होऊन जातो, कारण की ही भाजी खाणारे पुन्हा पुन्हा मागतील तुम्ही एकदा केल्यानंतर, कारण की खूप छान लागते भाजी। आणि झाकण ठेवून आपल्याला हे छान शिजू द्यायची आहे। तुम्ही बघू शकता या पाण्यामध्येच भाजी खूप छानरित्या शिजून जाते। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही नक्की दाबा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपण अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज पुन्हा पुन्हा बनवू आणि तुम्हालाही बघायला भेटतील। तर कारल्याची चविष्ट भाजी आणि अशी भाजी बनवा की कडूपणा जाणवणार नाही आणि एकदा नक्की ट्राय करा। माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद देते।